स्वतःपेक्षा जास्त जपतो। आमचा तो पाठीराखा आहे। स्वतःपेक्षा जास्त जपतो। आमची ओळख आहे। आमचा तो पाठीराखा आहे। संपला विषय। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपेक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे आहे। इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। तर पहिल्या बीटवरती यायचं आहे। पहिल्या बीटवरती म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर आता तुम्हाला खाली एक फोटोची लेअर दिसणार आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। जो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे त्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर आता पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे ज्या फोल्डरमध्ये तुमचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती जाऊन इथून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायच्या इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। याला फोटोला कट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे इथं तुमचं जे नाव आहे त्या इथं ॲड करायचं आहे। ॲड करण्यासाठी मी आता PNG इथं ॲड करून घेतो। तर काही तुम्हाला मी आता इथं बघून घेतो का PNG कुठे आहेत। तर काही अशा प्रकारची एक PNG दिली आहे तर ते तुम्ही असे ॲड करून घ्यायचे आहे। ॲड केल्याच्या नंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। सगळ्यात लास्टला यायचं आहे। एवढं झाल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे। आता बॅक आल्याच्या नंतर सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। इथं पहिला फोटो दिसते या पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून याचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता हा इफेक्ट इथं लागलेला आहे। बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून यातला इफेक्ट कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला आता इथं 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। हा वाला इफेक्ट पण इथं लागलेला आहे। बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 लेअर दिसणार या 2 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर काय करायचं आहे तुम्हाला खालची जी लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे। एवढे झाल्याच्या नंतर आता हा तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा तुम्हाला शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। इथून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।